हो वहिनी उठा तुम्ही, मी धुवून टाकते. किती कामं करताय तुम्ही घरातले, उठा. अहो असू द्या की नंदबाई, धुते की. अहो नको, उठा, मी करते, उठा. लई जागाव झाल्यात बाई लेकरं, नुसतं मातीत लोळत्यात. दिवसातनं 3 आंघोळ घालावं लागते. हो वहिनी, मुलांना पण अंघोळ तुम्हीच घालायला व्हय? उठा, मी घालते. अहो असू द्या की नंदबाई, घालते की. नको, उठा, मी घालते, उठा. बरं. माझी वहिनी किती कामं करते दिवसभर, सगळे घरातले. हे लेकरांना एक दिवसातून 3-4 वेळा आंघोळ घालायला लागते. वहिनी, मी तुम्हाला म्हटलं होतं ना मगाशी, मी करते कामं सगळे. हो अहो बाजूला. नंदबाई, असू द्या, करते की. अहो हा बाजूला, एकदा सांगितलं ना, ऐकत जावा. हट, खाऊन खाऊन मशिवानी झाल्या. हट तिकडे. अहो वहिनी, तुम्ही आणि शेण काढायला लागला काय? मी तुम्हाला म्हटलं ना, मी करते कामं. अहो नंदबाई, असू द्या. अहो तुम्ही एकटंच किती काम करणार? अहो मी आहे तोपर्यंत तुम्ही काय काम करू नका. बाई खरंच माझी ननंदबाई किती चांगली आहे, माझी किती काळजी करत्या. अशी ननंदबाई सगळ्यांना भेटाव. सुनी, तुला लाज वाटते का? माझी बहीण काम करले आणि तू निवांत बसलेस मोबाईल बघत. अहो नाही हो, आत्ताच बसलो. नाही दादा, तू गेल्यापासून वहिनी नुसतं बसून असते, मोबाईल बघत हसत असते आणि सगळी कामं मला लावते. सगळे कपडे कोण धुतले हे तुझ्या लेकरांना विचार. सगळे कपडे कोण धुतले रे? तुम्हाला आंघोळ कोण घातले रे? स्वयंपाक कोण केले रे? कुठं गेली? अहो मला माफ करा, माझी लई मोठी चूक झाली. मी ननंदबाईला आजपासून एक सुद्धा काम लावणार नाही. प्लीज मला माफ करा की प्लीज. अहो माफ करा की प्लीज.